पण तुमचंसुद्धा यामध्ये नुकसान आहे हे कोणीतरी सांगण्याची गरज आहे. पण मी हे जेव्हा विचारतो तेव्हा त्याला फाटेच फुटले जातात. पण कुणी सांगणं अपेक्षित आहे. म्हणजे एका बाजूला महाराष्ट्रातल्या जनतेला आपण टक्केवारी अतिशय योग्य पद्धतीनं समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. जर इतका सोपा सुटसुटीत प्रश्नाचं उत्तर जर असेल, सरकार तोडगा का नाही काढत? मला सांगा, एका बाजूला सरकार आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध असल्याचं म्हणतं, दुसरीकडे आजही आम्हाला मराठा समाजाचे आंदोलक रस्त्यावर उतरलेले दिसतात, ओबीसी समाज रस्त्यावर उतरतो, आदिवासी बांधवही रस्त्यावरती उतरतात. मग आरक्षणाचा हा तिढा कुठल्या टप्प्यामध्ये आत्ता आपण आहोत आणि तो कधीपर्यंत सोडवला जाणार? जे तुम्ही समजावून सांगण्याचा प्रयत्न करता आहात ते सरकारच्या वरिष्ठ नेते मंडळींना कळत नाहीये का? एक लक्षात घ्या, याच्यामध्ये संपूर्ण मराठा समाज याला हे पाहिजे आहे असं नाही. बरं, काही एखादा नेता उभा राहतो आणि मग त्यातले जे काही असतील 1000, 1200, 10,000, 20,000, 25,000 त्या भागातले लोक तेवढे असले तरी रस्ता जाम होतो, शहर जाम होऊन जातं. बरोबर, हरकत नाही. तर प्रश्न असा आहे की आता हे मी जे प्रश्न मी उभी करतो तर मध्येच मग कोणतरी म्हणतं की आर्थिक परिस्थितीनुसार आपण आरक्षण दिलं पाहिजे. मध्येच कोणतरी ते सांग. अहो मग संविधान जर तुम्ही जर मानतात, संविधान बचावची जर तुम्ही घोषणा करतात तर त्या संविधानामध्ये जे सांगितलेलं आहे की आरक्षण हे मागासवर्गीयांसाठी आहे आणि जे गरीब आहेत शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या त्यांच्यासाठी इतर सोयी आहेत. तर हे कसं काय आपल्याला तुम्हाला देता येईल? आणि मग बरं, आज तुम्ही श्रीमंत आहात मग तुम्हाला आरक्षण नाही, उद्या दुर्दैवानं काही तुमचा धंदा बुडाला मग द्या आरक्षण. उलट सुलट होणार ना. साहजिक आहे. किंवा आज मी गरीब आहे म्हणून मिळालं आणि उद्या माझा एखादा धंदा मी सुरू केला, श्रीमंत झालो की आरक्षण काढून घ्या. मग काय धंदा आहे ह्या? कधीतरी कोणीतरी विचार करणार. आणि याच्यावर जे आहे सुप्रीम कोर्टाने जे निर्णय दिले आहेत, हायकोर्टाने निर्णय ते मान्य नाहीत का तुम्हाला? जर तुम्ही संविधानाला मानता तर तुम्हाला सुप्रीम कोर्टाचे जे आहे इट बिकेम्स लॉ ऑफ द लँड. ज्यावेळेला सुप्रीम कोर्ट सांगतं त्यावेळेला तरी त्याला आपण बाजूला ठेवतो आणि मूळ मुद्द्याला बगल देण्याचा कार्यक्रम करतो आपण. ते बरोबर नाही. आणि म्हणून माझं म्हणणं असं आहे की मग हे असं का होतं? एक आहे की प्रत्येकाला असं वाटतं की मला निवडणुकीला उभं राहायचं आहे आणि सिंगल लार्जेस्ट कम्युनिटी तो मराठा आहे. आणि आज ही माणसं जी आहेत असा चुकीचा जर आपण काय बोललो तर आपण मराठा समाजाच्या विरोधात आहोत. बरोबर, असा मग एक संदेश जातो आणि मग आपल्याला निवडणुकीमध्ये पराभव स्वीकारावा लागेल. त्याच्यामुळे घाबरून हे सगळी मंडळी जी आहेत ह्या सगळ्या गोष्टी होतात. आणि इथे सुद्धा जे आहे सरकार दरबारी सुद्धा असं सरकारमध्ये सुद्धा वेगवेगळ्या विचारसरणीचे लोक आहेतच ना. एकतर आमचे ह्या 3 पक्ष आहेत, वेगवेगळ्या विचारसरणी आहेत आणि त्याच्यामध्ये अक्रॉस द 3 पार्टीज ह्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये वेगवेगळे विचार असलेले लोक एकाच पक्षात इकडे आहेत तिकडे आहेत. त्यामुळे कधी कधी जे आहे एक परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी आणि त्यातून निर्माण होणारं जे काही आणखीन काहीतरी एक अराजक निर्माण होऊ नये म्हणून त्यावेळेला त्या गोष्टी ज्या आहेत दिल्या जातात. माझी खात्री आहे आतापर्यंत आम्ही 5 रीट अर्ज जे आहेत हायकोर्टात दाखल केले आहेत आणि माझी खात्री आहे आम्ही जिंकणार. कारण हायकोर्टाचे निर्णय 2-2 कुणबी आणि मराठा हे वेगळ्या जाती आहेत. सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे मराठा समाजाला आरक्षण देऊ शकत नाही. आणि सुप्रीम कोर्टाने हेही सांगितलेलं आहे कोणाचं तरी दबंगगिरी आहे म्हणून आरक्षण देता येणार नाही. पुढे याच्यात तेही सांगितलेलं आहे त्यांनी की अशा रीतीनं आपल्या भारतामध्ये जी काही यंत्रणा आहे ते काही नवीन नाही की म्हणजे थोडक्यात म्हणजे जे आहे चुकीच्या मार्गानं जे आहे वेगवेगळी जात प्रमाणपत्र देणं हे काही आपल्याकडे नवीन नाही. पण आम्ही भारत सरकार राज्य सरकारांना सांगतो आहोत की असं जे काय असेल ते शोधून त्याच्यावर कारवाई करा आणि त्यांची
ती प्रमाणपत्र रद्द करा. हे सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डर्स आहेत. त्यामुळे माझं म्हणणं असं आहे की सगळ्यांनी सामंजस्याने हा प्रश्न सोडवला पाहिजे. आणि आहेत ना अनेक जो सिनियर लोक आपल्याकडे आहेत, वेगवेगळ्या पक्षाचे लोक आहेत, त्यांनी याच्यामध्ये बोललं पाहिजे. पण आम्ही जेव्हा मी एक प्रश्न विचारला की बा तुम्हाला मराठा आरक्षण नको आहे का? उत्तर द्या. तुम्हाला EWS पण नको आहे का? सांगा तुम्ही. उत्तर मिळत नाही. कोणी उत्तर देत नाही. फाटा देत पाडतात आणि दुसरीकडे जातात. त्यानं याच्यावर उत्तर मग तुम्ही. बरं, पण आरक्षणाचा प्रश्न कधीपर्यंत सुटेल असं वाटतं? एका बाजूला मनोज जरांगे पाटील म्हणतात आम्ही जिंकलोय, ओबीसी नेते म्हणतात आम्ही जिंकलोय, मग कोण जिंकलं? जाऊ द्या. आम्ही तर असे आम्ही मागासवर्गीय होतो काय, आम्ही बलशाली नाही आहेत काय. संख्या आमची गरिबांचीच आहे ना, रस्त्यावर राहणाऱ्या लोकांची आहे, झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या लोकांची आहे. एक मुंडे आणि एक भुजबळ म्हणजे काही सगळे सुधारले नाही आहेत. सगळेच काही इथे येऊन बोलू शकत नाहीत. प्रश्न असा आहे की आज आता नाही 75 वर्ष आम्ही लढतोय त्याच्यासाठी. त्यामुळे आमच्या नशिबात आणखी किती वर्ष लढायचं आहे ते मला काही माहीत नाही, पण आम्ही लढवू. आमचे पूर्वज जे पूर्वाश्रमीचे लीडर्स ते लढले, आम्ही लढू. पण मग भुजबळ साहेब, सरकार बदलली, तत्कालीन सरकारनं आरक्षण